वेलकम टू क्रोचेट बाय कल्पना। अगोदरच्या दोन्ही पार्टमध्ये आपण हेड आणि ते कसं तयार करायचं ते बघितलं। आता आपण आर्म्स तयार करतो आहे, हात तयार करतो आहे। तर हातासाठी मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे घ्यायचे आहे। मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे आणि सेम आपल्याला 7 राऊंडपर्यंत सेम सिंगल क्रोशेच करायचे आहे। नो इनक्रीज नो डिक्रीज। R2 ते R7 पर्यंत सिंगल क्रोशेच करायचे आहे। प्रत्येक याच्यावर काउंट करून तुम्ही प्रत्येक याच्यावर 6 सिंगल क्रोशे करायचे आहे आणि वरचा भाग तो तसा हाताचा तयार होतो। सेम दुसरा पण तसाच तयार करून घ्यायचा। सिंगल क्रोशेच्यावर 6 सिंगल क्रोशे असे आपल्याला 7 राऊंड करायचे आहे, म्हणजे तो हाताचा भाग तयार होऊन जातो। आणि शेवटी लॉंग टेल सोडायची आहे। शिवण्यासाठी थोडा जास्तीचा दोरा एंड सोडायची आहे। सात राऊंड तसे करायचे। 7 राऊंड कंप्लीट झालेले आहे आणि सेम तसंच आणखी एक करून घ्यायचा, म्हणजे दोन्ही हात तयार होऊन जातात। आता लेग्स तयार करत आहे आपण। लेगसाठी पण सेम मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे करायचे। दुसऱ्या राऊंडमध्ये पण सिंगल क्रोशेच करायचे, सेम 6 सिंगल क्रोशे। आणि तुम्हाला जो कलर पाहिजे आहे, जो अगोदरच्या बॉडीचा कलर केला आहे, मी पिंक केला आहे, तसा तोच कलर लेगच्या वरच्या पार्टमध्ये लावायचा आहे। 2 राऊंड झाल्यानंतर अँड चेंज करायची आणि तो कलर जॉईन करायचा। 6 सिंगल क्रोशेचा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर अँड चेंज करायची। दुसराच राऊंड आहे हा। 6 सिंगल क्रोशेच्या वरती 6 सिंगल क्रोशे असं मध्ये स्लिप स्टिच करून 1 चेन, राऊंड क्लोज करते विथ स्लिप स्टिच आणि 1 चेन। आता अँड चेंज करायचे आहे, पिंक कलर लावायचा आहे आणि तिसऱ्या राऊंडला 2 सिंगल क्रोशे, 1 इनक्रीज करायचा आहे। असे टोटल आपले 8 सिंगल क्रोशे होतील। 2 सिंगल क्रोशे केल्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये 1 इनक्रीज करायचं, म्हणजे सेम याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे। असे इनक्रीज करून टोटल ह्या राऊंडमध्ये 8 सिंगल क्रोशे तयार होतील। थर्ड राऊंडला 8 सिंगल हा राऊंड झाल्यानंतर मग फोर्थ राऊंडला पण सेम 1 सिंगल क्रोशे प्रत्येक याच्यामध्ये करायचे आहे। त्याच्यामध्ये इनक्रीज नाही करायचे, 8च सिंगल क्रोशे करायचे आहे 4 राऊंडला पण। आता हा स्लिप स्टिच करून 1 चेन घ्यायची आहे थर्ड राऊंड क्लोज करण्यासाठी।
आणि सेम प्रत्येक ह्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे असं करायचं आहे. टोटल आपले 8 सिंगल क्रोशे होतील 4th राऊंडला. याला पण 4th राऊंड स्लिप स्टिच आणि 1 चेन करून स्लिप स्टिच करून क्लोज करायचं आणि 1 चेन करायचं. 5th राऊंडला 3 सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट याला इन्क्रीज करायचं आहे. 3 सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट याला इन्क्रीज असे मिळून आपले टोटल 10 सिंगल क्रोशे होतील. 10 सिंगल क्रोशे होतील. 3 सिंगल क्रोशे झाल्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये इन्क्रीज करायचं आहे. सेम याच्यात 2 सिंगल क्रोशे करायचे आहे. असं काउंट आपलं टोटल राऊंड संपल्यानंतर 10 व्हायला पाहिजे. 10 सिंगल क्रोशे. राऊंड 6ला पण 10 सिंगल क्रोशे करायचे आहे आपल्याला सेम. हा राऊंड होतोय कंप्लीट. 10 सिंगल क्रोशे. स्लिप स्टिच करून 1 चेन करायचे आणि राऊंड 6ला सेम 1 सिंगल क्रोशे प्रत्येक ह्याच्यामध्ये सेम 1 सिंगल क्रोशे असे 10 सिंगल क्रोशे करून घ्यायचे 6 राऊंडला. सेवन राऊंड 4 सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट याच्यामध्ये इन्क्रीज करायचं आहे. 7 राऊंडला 4 सिंगल क्रोशे झाल्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. असे टोटल आपले 12 सिंगल क्रोशे होतील. आणि 7 to 10 पर्यंत सेमच करायचं आहे 12 सिंगल क्रोशे. म्हणजे तो वरचा भाग असा फुगीर दिसेल. जास्तीचा पायाचा भाग आहे तो. तर 7 to 10 राऊंडपर्यंत आपल्याला सेम 12 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. मी आता 7 राऊंड झाल्यानंतर फास्ट फॉरवर्ड करून कंप्लीट करून घेते. आणि सेम दुसरा पण पार्ट तसाच एक करायचा आहे सेम पॅटर्नचा. म्हणजे 2 लेग्स तयार होतील. फास्ट करून मी कंप्लीट करून घेते आहे. दाखवते तुम्हाला कसा तयार झाला तो. तो बघा सेम 10 राऊंड कंप्लीट झाले आहे. आणि सेम आपल्याला असाच एक आणखी एक करून घ्यायचा आहे. आपले 2 आर्म्स तयार झाले आहे. 2 लेग्स तयार झाले आहे. आता इयर्स तयार करायचे. इयर्स करण्यासाठी मॅजिक रिंगमध्ये 3 सिंगल क्रोशे, 3 हाफ डबल क्रोशे आणि 3 डबल क्रोशे असे करून घ्यायचे आहे. 3 सिंगल क्रोशे करायचे, 3 हाफ डबल क्रोशे आणि 3 डबल क्रोशे.
3 डबल क्रोशे करून घेते आहे मी आणि नंतर मॅजिक थ्रेड टाईट करून राऊंड 2 करायचा आहे. मॅजिक आणखी डबल क्रोशे तयार झाले नाही. 3 डबल क्रोशे. आता 2 चेन घ्यायची आहे आणि अदर साईडनं त्याच आपण 1 डबल क्रोशेच्या वर 2 डबल क्रोशे करायचे आहे. सेम याच्यात 2 डबल क्रोशे. जे आपण 3 डबल क्रोशे केले आहे त्याच्यात प्रत्येक याच्यामध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे, म्हणजे इन्क्रीज करायचं आहे. प्रत्येक डबल क्रोशेच्या याच्यामध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे. आणि हाफ डबल क्रोशेमध्ये पण फक्त फर्स्ट 2 हाफ डबल क्रोशेमध्ये 2 हाफ डबल क्रोशे करायचे आहे. नंतर एक चेन घ्यायची. एक चेन घेऊन नंतर दोन हाफ डबल क्रोशे आपण करतो आहे. फर्स्ट 2 हाफ डबल क्रोशेच्या वरतीच आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. नंतर रिमेनिंग स्टिचमध्ये सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. खालचा भाग निमुळता असतो कानाचा, म्हणून तो वाढवायचा नाही आहे, इन्क्रीज नाही करायचा. सेम स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे आणि मॅजिक थ्रेड टाईट करून घ्यायचा आहे. आपला हा कानाचा भाग तयार झाले. सेम दोन्ही पण कान असेच करून घ्यायचे आहे. दोन्ही पण साईडचे, असं नाही की उजवा आणि डावा. सेम दोन्ही सेमच करून घ्यायचे आहे. सेम दिसतात ते. मधला भाग बरोबर निमुळता दिसतो. नेक्स्ट पार्टसाठी स्टे ट्यून, कंटिन्यू.